स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन नागपूर सहर्ष सादर करीत आहे एकांकिका दुसरा आइन्स्टाईन. कथा लक्ष्मण लोंढे. नाट्य रूपांतर धनंजय मांडवकर. दिग्दर्शक अमित शेंडे. नेपथ्य चंद्रकांत चकोले, चेतस शेंडे. प्रकाशयोजना नासिर शेख. संगीत मनोज वासनिक. रूपसज्जा दीप्ती शेंडे. वेशभूषा प्रिया चकोले. निर्मिती प्रमुख सुरेश बाबू अग्रवाल. आणि यातील पात्रपरिचय आहे डॉक्टर चितळे, सचिन कस्तुरे, डॉक्टर रूपा, सीमा नेवारे, डॉक्टर श्रीनिवासन, अशोक कुमार गांधी, ब्रिगेडियर खत्रा श्रीकांत पेंडसे, नर्स दीप्ती शेंडे. तर सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका दुसरा आइन्स्टाईन. त्यांच्यासोबत आलेले अधिकारी आपली भेट घेण्याबद्दल विचारत होते सर. ठीक आहे, आधी केस स्टडी करतो मग बघतो. ओके सर. डॉक्टर श्रीनिवासन, एज 67, कॅन्सर लास्ट स्टेजला पोहोचलाय. Can't help it. हॅलो. हां सिस्टर, त्यांना नंतर पाठवा. प्लीज लीव मी अलोन फॉर हाफ ॲन आवर प्लीज. आय वॉन्ट सम टाईम टू थिंक. हो हो, त्यांना नंतर पाठवा प्लीज. डोंट डिस्टर्ब मी नाव. हां सिस्टर, त्यांना पाठवा प्लीज. Hello, doctor. I'm Ashwin Bakra, Deputy Director, Intelligence Bureau. Oh, great. Please sit down. Thanks. Thanks, doctor.
मला डॉक्टर श्रीनिवासनबद्दल तुमच्याशी काही बोलायचं होतं. हां बोला ना, मी त्यांचीच केस स्टडी करतोय. येस, यु नो ही इज अ ग्रेट सायंटिस्ट. आपल्या पंतप्रधानांचे ते वैज्ञानिक सल्लागार आहेत. देशासाठी एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती. यु नो ही इज डुईंग रिसर्च ऑन अल्बर्ट आइन्स्टाईन्स युनिफाईड थिअरी, एकात्मता सिद्धांत. द ग्रेट जीनियस श्रीनिवासन. Dr. Srinivasan, a great scientist. But I am extremely sorry, Mr. Batra. He can't live. Cancer last stage ला गेलेला आहे. I can't help it. Soon he will die. नो डॉक्टर, नो. ही शुड नॉट डाय. ही शुड नॉट डाय. तुम्ही त्यांना जगवलंच पाहिजे. I understand. पण त्यांच्या उजव्या लंगची गाठ ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अँड ॲट द एज ऑफ 67 लंग सर्जरी इज अ एक्स्ट्रीमली डेंजरस ऑप्शन. आय विल नॉट रिकमेंड इट. आणि ही कांट रिस्पॉन्ड टू केमोथेरपी अँड रेडिएशन्स. कॅन्सरचे त्यांचे लंग्स काढून त्याच्यासाठी दुसरे लंग्स बसवायचे म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट सारखी सर्जरी भारतातच काही जगात कुठेही शक्य झालेली नाही. तुम्हाला माहितीच असेल डॉक्टर श्रीनिवासन आइन्स्टाईनच्या संशोधनावर रिसर्च करतायत. अहो, सैद्धांतिक विज्ञानाच्या क्षेत्रात न्यूटन आणि आइन्स्टाईन ही दोन उत्तुंग शिखरं आहेत. आणि जर श्रीनिवासन यांचं संशोधन पूर्ण झालं तर ते तिसरं उत्तुंग शिखर ठरेल. लेट्स सी मिस्टर बत्रा, कॅन्सरमधून आणि त्यातही लंग्ससारख्या इंटरनल ऑर्गनला जर कॅन्सर झाला असेल तर वाचणं अशक्य आहे. पण आम्ही कुठेही कमतरता भासू देणार नाही. डॉक्टर चितळे, अहो तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. अहो शतकातून एखाद्याच वेळी अशी मूलगामी वेध घेणारी प्रज्ञा जन्माला येते. अहो मानव जातीला अशा व्यक्तींची वाट पाहावी लागते. डॉक्टर श्रीनिवासन हे अशाच व्यक्तींपैकी एक आहे. आणि आपलं हे सुदैव की ते आपल्या देशात जन्माला आले आहेत. तुम्ही त्यांना वाचवलंच पाहिजे डॉक्टर. डॉक्टर श्रीनिवासन यांना जगवण्यासाठी जे जे शक्य असेल ते मी नक्कीच करेन. बघू माझ्या प्रयत्नाने किती यश येत आहे ते. ओके देन, ऑल द बेस्ट. आमचा सायंटिस्ट. या डॉक्टर. फार थकलेली दिसत आहे. हो बरोबर आहे. आता माझ्यासारखं पेशंट म्हटलं म्हणजे डॉक्टरला टेन्शन येणारच. पण मी काय म्हणतो, डॉक्टरांनी टेन्शन घेऊ नये, बरोबर ना? हां तर किती दिवसाची मुदत आहे तुम्ही मला? आणि हो, ही भाडेकरूसारखा मी मुदत वाढून मागणार नाही तुम्हाला. मी कोण होतो मुदत देणार तुम्हाला श्रीनिवासन? तुम्ही भरपूर जगा, तशीच सर्वांची इच्छा आहे. पण हे या अशा अवस्थेत नको. चांगले ठणठणीत बरे व्हा आणि मग इथून जा. एक सांगू का, आपला आजार असाध्य आहे हे कळल्यावर रोगी आधी मनाने खचतो आणि मग शरीराने, आणि हळूहळू मरणाच्या दारात जातो. त्या उलट जीवनावर प्रेम करणारा व्यक्ती असेल तर तो लवकरात लवकर बरा होतो, कारण मृत्यूचा तो स्वीकार करतच नाही. हो, मला ठणठणी नव्हतंच बाहेर जायचं आहे.
जगात बाहेर केवढी कामं पडलेली आहेत. शिवाय माझी कामं माझी वाट बघतायत. तसं ते सुरूच राहणार. मला लवकर एका निर्णयापर्यंत पोहोचावंच लागेल. तुमच्या संशोधनावर खूप प्रेम आहे नाही का? हो हो, अगदी एका प्रियकराचं त्याच्या प्रेयसीवर असावं तेवढं. पण आता काय करणार. तुम्ही मला इथे कैद केलेलं आहे. याला कारणीभूत तर आपणच आहात श्रीनिवासन. आपल्या अतिरिक्त प्रमाणातलं धूम्रपान त्यानेच तुम्हाला इथे कैद करायला भाग पाडलेलं आहे. आता 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 त्याला मी काय करणार. जुजबी प्रमाणात मला कुठलीच गोष्ट करता आली नाही. प्रेम करायचं ना तर अगदी मनापासून, जीव तोडून. मग ते प्रेम एखाद्या स्त्रीवर असो, आपल्या संशोधनावर असो, किंवा धूम्रपानावर. बरोबर आहे ना. सर, तुमच्या संशोधन प्रेमावर सर्व जग थक्क होईल. त्यासाठीच तर तुम्हाला लवकर बरी व्हायची आहे. हो 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 हो, मी लवकर बरा होणारच आहे की. अगं मला सलमानचं लग्न बघायचं आहे. आणि हो, त्या उद्याच्या मॅचमध्ये रोहित शर्माची सेंचुरी पूर्ण होणार की नाही. पैज लावा पैज. मी म्हणतो होणार. सर, तुमच्या दूरदृष्टीची कमाल आहे. आणि डॉक्टर, मी कितीची रुपयाची पैज लावायला तयार आहे. पण समजा मी पैज हरलो तर, किंवा पैज पूर्ण व्हायच्या अगोदरच आऊट झालो तर, तेव्हा पैज किती रुपयाची लावायची ते तुम्ही दोघं ठरवा. हां, मी नाही ठरवणार. हां, मी नाही. तुम्ही म्हणालात ना मला टेन्शन आलंय म्हणून. अहो खरंच आलंय. अहो लोक तुम्हाला दुसरा आईन्स्टाईन म्हणतात. हे तर काहीच नाही. माझा युनिफाईड थिअरी पूर्ण होऊ द्या. म्हणजे लोक आईन्स्टाईनला पहिला श्रीनिवासन म्हणतील. युनिफाईड थिअरी म्हणजे? येस 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 येस, युनिफाईड थिअरी म्हणजे आता कसं सांगू. हां, एखादी वस्तू समजा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर न्यायची म्हटलं की माणसाला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. पण समजा त्या वस्तूला ते ग्रॅव्हिटेशनल विरोधी अशी कोणती शक्ती मिळाली किंवा गुणधर्म मिळाला तर ती वस्तू कमी ऊर्जेत सहजपणे कुठेही नेता येईल. म्हणजे खऱ्या अर्थाने माणसाला अवकाशात घोडदौड करायला 10 दिशा मोकळ्या होतील. आणि हो, त्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि विद्युत चुंबकीय शक्ती यांच्यातली रिलेटिव्हिटी इस्टॅब्लिश करणं, त्यासाठी जो प्रिन्सिपल करायचा, त्यासाठी थिअरी होईल ती युनिफाईड रिलेटिव्हिटी थिअरी. इन शॉर्ट युनिफाईड थिअरी. आणि त्या थिअरीच्या आधारावर तंत्रज्ञानाने तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला ग्रॅव्हिटीचे इफेक्ट नष्ट करता येतील. समजलं. म्हणूनच सर तुम्हाला लोक दुसरा आईन्स्टाईन म्हणतात. ते काही उगाच नाही. अगं पण आता निसर्गाने आपला निर्णय दिला असेल तर डॉक्टर काय, कोणीच काय करू शकत नाही. हो, खरं आहे आपलं म्हणणं. जिवंतपणी किडनी जशी दान करता येते तसे जर आपल्याला आपल्या आयुष्यातले 2-4 वर्ष दान करता आले असते ना, तर आत्ता या क्षणी मी माझ्या दानपत्रावर सही केली असती. पण ते शक्य नाही. पण कधीतरी कोणीतरी तेही शक्य करून दाखवेल.
श्रीनिवासन यांना मरण आलं तर याचा दोष मला कोणीच देणार नाही हे मी जाणतो. मृत्यू हा अटळ आहे हे सर्वांनाच माहिती आहे, अगदी बाहेर उभे असलेल्या त्या मिलिटरीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा. पण श्रीनिवासन यांचे हे असे मरण मला माझ्या प्रोफेशनचा पराभव वाटतो, मला माझा पराभव वाटतो. सर मग यावर काही उपाय? सर मेडिकल सायन्समध्ये काही सोल्युशन्स? तोच विचार करतो मी कालपासून. काल रात्री माझ्या डोक्यात एक विचार आलाय, तसं धाडसाचं आहे पण प्रयोग करायला हरकत नाही. यू मेन एक्सपेरिमेंट? आणि डॉक्टर श्रीनिवासन यांच्यावर? हो, त्यांना वाचवण्याचा याशिवाय दुसरा उत्तम मार्ग नाही. शिवाय हा प्रयोग जर यशस्वी झाला तर माझ्या क्षेत्रात माझंही नाव होईल. सर म्हणजे नेमकी काय करणार आहोत आपण आणि कशा प्रकारचे सांगतो experiment? सांगतो 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 डॉक्टर रूपा, आपल्या पौराणिक कथांमध्ये अनेक अशा कथा आहेत ज्या नव्या विचारांना आणि नव्या प्रयोगाला चालना देतात. सर एपिक स्टोरी आणि एक्सपेरिमेंट याचा काय संबंध? मला तर काहीच कळत नाही. सांगतो डॉक्टर रूपा. डॉक्टर रूपा, लहानपणी मी भरपूर कीर्तने ऐकली आहेत. त्यातलेच एक कीर्तन सारखे माझ्या डोक्यात धडका देत आहे. कीर्तनामध्ये बुवा ब्रह्म आणि माया, शाश्वत सत्य आणि भ्रम, आत्मा आणि शरीर हे विषय समजून सांगत असताना नेहमी एक दाखला द्यायची. त्यांच्या म्हणण्यानुसार मृत्यूनंतर आत्मा हा शरीराला. डॉक्टर श्रीनिवासन यांच्याकडे वेळ फारच कमी आहे असं म्हटलं तर? येस, पण मी त्याला चिरंजीव पद देणार आहे. आपल्या संस्कृतीने 7 चिरंजीव मानलेत आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला तर डॉक्टर श्रीनिवासन हे 8वे चिरंजीव ठरतील. अशक्य. सर हे कसं शक्य होऊ शकते? सोपं आहे, समजून घे. कीर्तनकार निरूपणात सांगत असत, आपण म्हणतो माझा हात, माझा पाय, माझा हृदय, यातला हा मी कोण असतो? आपण जेव्हा माझा हात, माझा पाय असं म्हणतो तेव्हा आपण आपल्या हातापासून कोणीतरी वेगळे झालेले असतो. आणि तेही खरंच आहे म्हणा. आपला हात तुटून पडला तर आपण काही नष्ट होत नाही किंवा संपतही नाही. माझा डोळा, माझं डोकं, माझा कान, यातला हा मी कोण असतो? यातला हा मी म्हणजे आपल्या शरीरात वास करत असलेला परमेश्वराचा एक अंश. आत्मा आणि अवयव या 2 गोष्टींनी मला प्रचंड प्रेरित केलेली आहे. सर तुमचा यावर विश्वास आहे? सर तुम्ही कॉम्प्लेक्स मेडिकल सायन्सचे सायंटिस्ट आहात आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी जीवशास्त्राच्या अभ्यासकांनी अजूनपर्यंत आत्मेचे अस्तित्व मान्य केलेले नाही. डॉक्टर रूपा, गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही. बेसिकली आय डोंट बिलीव्ह इन आत्मा एंड ब्ला ब्ला ब्ला. हीच तर खरी गंमत आहे आपल्या एपिक स्टोरीची. त्यांना सांगायचं काही एक असते, आपण ऐकतो वेगळे, आपण वाचतो वेगळे आणि समजतोही वेगळे. लिसन, शरीरात आत्मा असतो. आता आपण याला जीवशास्त्राच्या दृष्टीने बघू आणि आत्म्यापासनं शरीर हा शब्द वेगळा करून त्याच्याऐवजी आपण मेंदू, ब्रेन हा शब्द वापरला तर? इज इट पॉसिबल? बट इट्स इंटरेस्टिंग. इनफॅक्ट आय टू डोंट बिलीव्ह इन आत्मा, बट आय बिलीव्ह इन ब्रेन. माणसाच्या कवटीत असलेला साधारण 1.5 किलो वजनाचा हा मेंदू नावाचा तपकिरी रंगाचा मासाचा गोळा, हा जोपर्यंत कार्य करीत असतो माणूस जिवंत राहतो. ह्याने कार्य करणं थांबवलं की माणूस संपतो. डू यू अग्री विथ दिस थिअरी डॉक्टर रूपा? ऍब्सोल्युटली सर. बट यू सी, शरीर हे फक्त मेंदूच्या आदेशावर कार्य करत असते. बाकीचे अवयव पण त्याच्याच इशाऱ्यावर काम करत असतात. आपल्या शरीराचा एखादा अवयव जर निकामी झाला तर तो काही अंशी काढून पण टाकता येतो किंवा बदलता सुद्धा येतो. आता डॉक्टर रूपा, नीट लक्ष देऊ नका मी काय म्हणणार आहे. ए ला बीचे हार्ट ट्रान्सप्लांट करता येते, ए ला सीचा डोळा लावता येतो, ए ला डी ची किडनी देखील लावता येते. इतके सगळे दुसऱ्यांचे अवयव ए ला लागूनही ए काही बी किंवा सी किंवा डी होत नसतो. ए हा एच राहतो. बाकीचे सगळे अवयव फक्त आणि फक्त गुलाम असतात, मेंदूचे गुलाम. मेंदू हेच आपले खरे अस्तित्व आणि आपण सुद्धा. सर पण डॉक्टर श्रीनिवासन यासाठी तयार होतील, संमती देतील आणि ते स्वतःला प्रयोगासाठी तयार करू देतील. तोच खरा टास्क आहे माझ्याशी. एकदा का त्यांनी संमती दिली
आणि हा प्रयोग यशस्वी झाला तर ते खऱ्या अर्थाने जिवंत राहतील, वाचतील आणि निसर्गातील अनंत कोटी गूढ शोधून काढण्याचे त्यांचे कार्य अविरत चालू राहील. सर, आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर? पण हा प्रयोग यशस्वी झाला तर एक अशक्य वाटणारी क्रांतिकारी घटना जीवशास्त्राच्या विश्वात घडेल. मेडिकल सायन्समधील एका क्रांतिकारक प्रयोगासाठी डॉक्टर श्रीनिवासन हे पहिले गिनीपिक ठरतील. यासाठी मला तुमची परवानगी हवीच. छे डॉक्टर, तुम्ही रेखाटलेलं चित्र फार भयान वाटतं. म्हणजे म्हणजे माझ्या शरीरातून ब्रेन बाहेर काढून त्याला बाहेर जिवंत ठेवणार. तुम्ही मला कॉम्प्युटर आणि माझ्या मेंदूला CPU समजलात की काय? म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सक्षम ठेवलं, इनपुटची सोय केली की आउटपुट येत राहतील. नाही नाही डॉक्टर, तुमचे लंग्स निकामी झालेत. आम्हाला तुमचे लंग्स दुरुस्तही करता येत नाहीयेत किंवा बदलताही येत नाहीये. कॅन्सर झालेले तुमचे लंग्स आणि त्यामुळे तुमचं नष्ट होणारे शरीर मी वाचवू शकत नाही. पण मी तुमचा मेंदू वाचवू शकतो. तुम्ही मेंदूच्या रूपात अस्तित्वात राहू शकता, कारण आज तुम्ही जे काय तुमच्या मेंदूमुळेच. माझ्या अशा अस्तित्वाचा मला आणि या जगाला काय उपयोग होणार आहे? मी त्याचाही विचार केलाय. तुमच्या संशोधनाचा संबंध केवळ मेंदूच्या आकडेमोडीशी असतो. म्हणजेच तुम्ही तुमचं सगळं संशोधन हे फक्त आणि फक्त मेंदूच्या मदतीने करता. खरं आहे का नाही? हो, खरं आहे. पण हो, एक मिनिट. जर तुम्हाला तुमच्या रिसर्चसाठी एखादा रेफरन्स घ्यावा लागला तर आपल्याला तशी सोय करता येईल. तुमच्या मेंदूच्या विजन सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच्या सहाय्याने आम्ही तुम्हाला तसे संदेश पोहोचवू. तशी भरपूर रिसर्च झालेला आहे. तुमचा मेंदू जिवंत राहिल्यामुळे त्याच्यात तुमचे विचारचक्र सुरू राहतील आणि त्यात तुमचं संशोधनही. आणखीन काय हवंय? नाही पटत. डॉक्टर, मी एक माणूस आहे, एक साधासुद्धा माणूस. सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेला कोणी योगी नाही. एक मिनिट. म्हणजे तुम्हाला सुख संवेदना हव्या आहेत, पण वेदनेच्या संवेदना नको आहेत. आणि सुख संवेदना अनुभवण्यासाठी तुम्हाला शरीराची गरजच नाही. मेंदूमधील अशा काही जागा आम्हा डॉक्टर्सना माहिती आहेत, ज्या आम्ही इलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेशनच्या मदतीने तुम्हाला सुख संवेदना पुरवू. आणखीन काय पाहिजे? म्हणजे तुम्हाला माझ्या मेंदूचं सगळं कंट्रोल करता येईल बहुतेक. तुम्ही म्हणजे माझं कंट्रोल करणार आणि म्हणणार, एक वेळ ठेवणार आणि म्हणणार की उठा श्रीनिवासन, तुमची सुख भोगण्याची वेळ आलेली आहे, त्याचा प्रत्यय घ्या. नाही, मला मान्य नाही. हे बघा श्रीनिवासन, आम्ही तुमच्यावर बळजबरी करणार नाही. पण विचार करायला हरकत नाही. संस्कृतमध्ये एक वचन आहे, सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध तज्जती हे पंडित. म्हणजेच शरीर आणि मेंदू
दोन्ही नाहीसे होण्याच्या ऐवजी शरीर गेलं तर हरकत नाही, पण मेंदू तर राहील ना, असा विचार करायला तुम्हाला हरकत नाही. डॉक्टर श्रीनिवासन, माझ्या जागी तुम्ही असता तर असा विचार केला असता का? बिंग अ सायंटिस्ट असा विचार मी नक्कीच केला असता. बद्दल बोलत होतो मी. ब्रेव्हो डॉक्टर ब्रेव्हो, दिस इज अनबिलिव्हेबल. तुमची कल्पना अतिशय उत्तम आहे. म्हणजे मरणासन्न असलेल्या माणसाच्या शरीरातून जिवंत मेंदू बाहेर काढून त्यातील स्टोअर्ड नॉलेज, हायपोथिसिस आणि लॉजिक्स याचा उपयोग करून त्यांच्याच कर्मी ते संशोधन पूर्ण करणे. वा! आणि जर हे संशोधन पूर्ण झाले तर ते फार मोठी क्रांतीच ठरेल आणि आपल्या देवाचे भविष्य उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. गो अहेड डॉक्टर, गो अहेड. पण त्यासाठी डॉक्टर श्रीनिवासन यांनी स्वेच्छेने परवानगी द्यायला हवी. ते फार आडमुठेपणे वागतात आणि त्यांच्या संशोधनाची गरज भारतालाच नव्हे तर समस्त मानव जातीला किती आहे हे त्यांना कळायला हवं. पण त्यांचं संशोधन पूर्ण झालं हे आपल्याला कळेल कसं? जर डॉक्टर श्रीनिवासन यांनी आपली थिअरी व्यक्तच केली नाही तर? ते शक्य नसलं तर आपल्या प्रयोगाला काही अर्थच राहणार नाही. ते कम्युनिकेट करू शकतील, ते बोलू शकतील अशी व्यवस्था आपल्याला करता येईल. सर, म्हणजे नेमके कोणते तंत्र वापरणार आहोत आपण? सांगतो. मानवी मेंदूतील स्पीच सिस्टम किंवा स्पीच मेकॅनिझम कुठे असते हे आम्हा डॉक्टरला माहिती आहे. Okay. आणि माणूस बोलतो म्हणजे नेमकं होतं तरी काय, आपल्या घशातील वोकल कॉर्डची विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स किंवा हालचाल झाली की निघतो तो आवाज. ते त्यांचं बोलणं, ती त्यांची भाषा. माणसाच्या मेंदूमध्ये विचार निर्माण होतात. मग आलेले विचार व्यक्त करण्याची प्रेरणा मेंदू ही स्वरयंत्राला देतो. आणि विचार व्यक्त करायचे नसेल तर स्वरयंत्राला तशी प्रेरणा मिळत नाही. मग तुमचे सगळेच कष्ट वाया जातील. अहो समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती थिअरी पूर्ण झाली, ही थिअरी पूर्ण झाली, पण श्रीनिवासन यांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध जर ती थिअरी व्यक्तच केली नाही तर? म्हणजे एक प्रकारे आपण डॉक्टर श्रीनिवासन यांच्या इच्छेवरच अवलंबून आहोत असंच म्हणावं लागेल. ॲब्सोल्युटली राईट. आतापर्यंत असा प्रयोग माणसावर झालेला नाही. ही फार मोठी संधी आहे जीवशास्त्राच्या विश्वात. आणि अमेरिकेच्या डॉक्टर्सला माकडाला गिनीपिक करून त्यांना त्यांचा मेंदू जिवंत ठेवण्यात यश आलेलं आहे. सर, पण डॉक्टर श्रीनिवासन माकड किंवा उंदीर नाही. म्हणजे त्यांना गिनीपिग बनवणं सर हे पटण्यासारखं नाही आहे. बिकॉज ही इज ग्रेट सायंटिस्ट. म्हणूनच हा प्रयोग त्यांच्यासारख्या उच्च शास्त्रज्ञावर व्हायला पाहिजे. समजा हा प्रयोग श्रीनिवासन सारख्या उच्च शास्त्रज्ञावर झाला तर त्याचा दुहेरी फायदा होईल. नंबर 1, युनिफाईड थिअरी आपल्या हाती लागेल आणि दुसरं महत्वाचं नंबर 2, इतिहासात तुमचं नाव अमर होईल आणि मेडिकल सायन्सचं नोबेल पुरस्कार तुम्हाला मिळेल. राईट? जशी श्रीनिवासन यांच्यासाठी त्यांची युनिफाईड थिअरी महत्वाची आहे, अगदी तसाच हा प्रयोग देखील माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि थोर माणसाचा विचार ही त्यांची काही खाजगी मालमत्ता नसते. जे माणूस जागेपणी करू शकत नाही ते हिप्नोटाईज केल्यावर बोलू शकतो. येस, श्रीनिवासन यांची परवानगी आपण त्यांना हिप्नोटाईज करून घेऊ. ओके देन, आय एम विथ यू.
जसे सुख संवेदना केंद्रे असतात ना, तशी यातना अनुभवणारे पण केंद्रे असतात. ऍट द फिअर ऑफ एक्स्ट्रीम पेन वी विल डेफिनेटली मेक हिम स्पीक. ओके आरोपी जसं थर्ड डिग्री वापरून कबुली जबाब करतात ना, अगदी तसंच. डॉक्टर, अहो सगळ्याच कैद्यांच्या बाबतीत हे शक्य नाही. अहो कैदी, विशेषतः राजकीय कैदी, अहो ह्या असल्या उपायांना बदलत नाही. अहो ब्रिटिश सरकारने आपल्या राजबंधकांचा अमानुष छळ करूनही त्यांना हवी ती माहिती मिळवता आलेली नाही आहे. सर, संशोधन पूर्ण करूनही जर डॉक्टर श्रीनिवासन बोलले नाही तर 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 मग सोपं आहे. त्यांच्या मेंदूतील विचार, त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या मेमरी सेक्शन मध्ये जाऊन आपल्याला इम्पल्स स्वरूपात रेकॉर्ड करून घेता येतील. ओके, आय विल ट्राय. नाही, ते आता शक्य नाही. काही तासातच श्रीनिवासन यांचा मृत्यू होईल. त्यापूर्वी त्याचं संशोधन पूर्ण करण्यासाठी मला त्यांचा मेंदू त्यांच्या शरीरापासून वेगळा करावाच लागेल. आणि हे करण्यापासून श्रीनिवासन देखील मला अडवू शकणार नाही, कारण खुद्द पंतप्रधानांची मला तशी परवानगी आहे. डॉक्टर रूपा, ऑपरेशन थिएटर रेडी करा. मला श्रीनिवासन यांचा मेंदू काढायचाच आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण इकडे सगळे उपस्थित आलेले आहात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे सर्व सदस्य, राजकीय क्षेत्रातील दिग्गज आणि विविध क्षेत्रातील VIP हे सगळे इकडे एकत्र आलेले आहेत. यांना पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आज आपण इकडे सगळे आलेले आहात एक ऐतिहासिक क्षणाचे सोबती होण्यासाठी.
एका क्रांतिकारक प्रयोगासाठी आपण इथे साक्ष होण्यासाठी इथे आलेले आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज मी ते एका विशेष व्यक्तीचे आभार मानणार आहे, ते म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर. कारण त्यांच्या संमतीशिवाय हा प्रयोग शक्य नसता. प्राईम मिनिस्टर, थँक्यू सो मच. आणि मी आता तुमचा फार वेळ घेणार नाही आहे. फक्त आज मला इथे एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय, ते म्हणजे मानवी मेंदू हा किती कार्यक्षम आहे, तो शरीराच्या बाहेर राहून देखील कार्यक्षम राहू शकतो, हा प्रयोग आज माझा सिद्ध झाला. डॉक्टर श्रीनिवासन यांचा मेंदू आपण त्यांच्या शरीराच्या बाहेर पण तेवढाच कार्यक्षम ठेवलेला आहे. यात माझं कौतुक तर काहीच नाही, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे फक्त 3 महिन्याच्या विक्रमी कालावधीमध्ये डॉक्टर श्रीनिवासन यांनी त्यांची युनिफाईड थिअरी पूर्ण केलेली आहे. आणि आज त्यांची युनिफाईड थिअरी ते जगासमोर मांडणार आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही आणि लवकरच डॉक्टर श्रीनिवासन यांना त्यांची युनिफाईड थिअरी जगासमोर मांडण्याची संधी देणार आहे. डॉक्टर श्रीनिवासन, ओव्हर टू यू. Hello everybody. हो, आपण युनिफाईड थिअरीवरचे माझे व्याख्यान ऐकायला उत्सुक आहात याची मला कल्पना आहे. माझे संशोधन पूर्ण झाले आहे, पण मी त्यावर काहीही बोलणार नाही. हा हट्ट कशासाठी डॉक्टर श्रीनिवासन? डॉक्टर चितळे, हा अट्टहास नाही. तुम्ही तुमचा प्रयोग यशस्वी केला, तुमचे अभिनंदन. तुमचे अभिनंदन, तुमचे अभिनंदन. पण आईन्स्टाईन प्रमाणे मीही या निर्णयावर पोहोचलो आहे की हे संशोधन मानवाच्या हाती देण्याइतपत मानव परिपक्व बुद्धीचं झालेलं नाही. याचा उपयोग करून मानव करणार आहे काय करणार आहे? अवकाशात असणाऱ्या इतर संस्कृतीला भेटायला जाणार आणि तिथे तो आपली कोणती संस्कृती नेणार? हीच संस्कृती ज्यात निसर्गाने सर्वाला पुरेले दिलेले असूनही एक मानव दुसऱ्याला उपाशी ठेवतोय, अत्याचार करतोय, गुलाम बनवतोय. प्रत्येक मानव दुसऱ्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक मानव नवीन शोधासोबत अधिक क्रूर आणि संहारक होतोय. ही अशी संस्कृती कुठेही नेण्याची गरज नाही. माणूस युनिफाईड थिअरी करण्याइतपत सुसंस्कृत अजूनही झालेला नाही. पण आम्ही तुमचे विचार तुमच्या मेमरी सेक्शन्समधनं वाचू शकतो. अगदी मान्य आहे. माझे विचार चोरीच करायचे ठरवले असेल तर तुम्ही ते खुशाल चोरी करू शकता, पण ते तुम्हाला वाचता येणार नाही, कारण ते सर्व विचार ग्रास स्वरूपात उमटतील. पहिल्या आईन्स्टाईनने काढलेल्या नोट्स जगाला अजून समजल्या नाहीत. आता या दुसऱ्या आईन्स्टाईनने पूर्ण केलेली युनिफाईड थिअरी सुद्धा ग्रास स्वरूपात असल्याने तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला तिसऱ्या आईन्स्टाईनची वाट बघावी लागेल. आणि माणूस तेव्हाही पात्र झाला नाही तर कदाचित चौथ्या आईन्स्टाईनची सुद्धा. माणूस सुसंस्कृत होईपर्यंत मला जिवंत ठेवण्यात तुम्हाला यश आले तर मी नक्कीच माझी थिअरी सांगेल. मला डॉक्टर चितळ्यांचे आभार मानायचे आहेत. ते 2 कारणासाठी. त्यांनी मला माझे संशोधन पूर्ण करायला सवड दिली, या अवस्थेत जगविले म्हणून मला निखळ संशोधनाचा आनंद घेता आला. पण त्याहून दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणासाठी मला त्यांचे आभार मानलेच पाहिजे.
मानवातल्या सैतानाचं स्पष्ट दर्शन त्यांनी मला घडविले. एक उच्च प्रतीचा शास्त्रज्ञ कोणत्या थराला जाऊ शकतो याची मला प्रचिती आली आणि माझ्या मनाला, माझ्या विचारतंतूला असा ठाम निर्णय घ्यायला त्यांनी मला भाग पाडले.